वयाच्या 3ऱ्या वर्षापासून अरिजित सिंगने आईचा आवाज आणि मावशीचे शास्त्रीय संगीत ऐकत संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. इतर मुले खेळायला जात असताना अरिजित सिंग तासनतास हार्मोनियम घेऊन रियाज करायचा. राजेंद्र प्रसाद हजारी, धीरेंद्र प्रसाद हजारी आणि बीरेंद्र प्रसाद हजारी या 3 गुरूंनी अरिजित सिंगला शास्त्रीय संगीत, तबला आणि लोकसंगीताचे शिक्षण दिले. वयाच्या 9व्या-10व्या वर्षी अरिजित सिंगला भारतीय शास्त्रीय संगीतासाठी सरकारी स्कॉलरशिप मिळाली. 2005 मध्ये अरिजित सिंगने फेम गुरुकुल या रियालिटी शोमध्ये भाग घेतला. परंतु फिनालेपूर्वीच कमी व्होट्स मिळाल्याने अरिजित सिंग बाहेर पडला. बाहेर पडताना अरिजित सिंग रडला नाही, कारण मुंबईत राहून संघर्ष करायची अरिजित सिंगची तयारी सुरू झाली होती. रियालिटी शोमध्ये केवळ TRP आणि ड्रामासाठी चालणारा व्यावसायिकपणा आणि कोणाच्या तरी स्वप्नांना गुणांच्या चौकटीत मोजण्याची पद्धत न पटल्यामुळे अरिजित सिंगने भविष्यात कधीही कोणत्याही शोमध्ये जज म्हणून न जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यावर अरिजित सिंगने 10x10च्या खोलीत राहून संघर्ष केला. अरिजित सिंग स्वतःचे जेवण स्वतः बनवायचा आणि लोकल ट्रेनने गाण्याचे डेमो घेऊन संगीतकारांच्या स्टुडिओच्या चक्रा मारायचा. डेमो ट्रॅक तयार करण्यासाठी अरिजित सिंगने कर्ज काढून लॅपटॉप आणि साऊंड कार्ड विकत घेतले होते. रात्री उशिरापर्यंत काम चालल्यामुळे लोकल सुटायची तेव्हा अरिजित सिंग संगीतकार प्रीतम यांच्या स्टुडिओमध्ये जमिनीवर चटई टाकून झोपायचा. स्टुडिओ बाहेरील चहाच्या टपरीवर असणारी उधारी स्टार झाल्यानंतर अरिजित सिंगने व्याजासह चुकती केली. स्टारडम आल्यानंतरही अरिजित सिंग डोक्याला रुमाल बांधून लोकल ट्रेनने प्रवास करायचा. शो दरम्यान त्याचं टॅलेंट ओळखून शंकर महादेवन यांनी अरिजित सिंगला हायस्कूल म्युझिकल 2 मध्ये पहिला ब्रेक दिला. त्याआधी अरिजित सिंगने प्रीतम, विशाल शेखर आणि मिथुन यांच्यासाठी 4-5 वर्षे साऊंड प्रोग्रामर आणि असिस्टंट म्हणून काम केले. पहिल्या गाण्याचा आणि रिलीजचा संपूर्ण किस्सा फिर मोहब्बत मर्डर 2. 2009 मध्ये संगीतकार मिथुन मर्डर 2 चित्रपटातील फिर मोहब्बत या गाण्यासाठी एका नवीन आणि फ्रेश आवाजाच्या शोधात होते. त्यांनी स्टुडिओत उशिरा काम करताना आपल्या असिस्टंट टीमला विचारले की या मूडला साजेसा कोणी नवीन मुलगा आहे का. त्यावर मिथुन यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या आणि अरिजितचा स्ट्रगलच्या काळातील रूममेट असलेल्या एका मित्राने लगेच अरिजित सिंगचे नाव सुचवले. मिथुन यांनी तात्काळ त्याला बोलवण्यास सांगितले. मित्राने रात्री उशिरा फोन करून झोपेत असलेल्या अरिजित सिंगला लगेच स्टुडिओला गाठायला सांगितले. अरिजित सिंग अर्ध्या झोपेतच तसाच स्टुडिओमध्ये पोहोचला. गाण्याची चाल ऐकल्यावर अरिजित सिंगने चपला बाहेर काढून अनवाणी पायाने मायक्रोफोन पकडला. नुकताच झोपेतून उठलेला असल्यामुळे अरिजित सिंगच्या गळ्यात एक निसर्गदत्त जडपणा आणि आर्तता होती. अरिजित सिंगने मायक्रोफोनच्या अतिशय जवळ जाऊन व्हिस्पर टोनमध्ये पहिला ट्रॅक गायला आणि मिथुन यांनी कोणताही तांत्रिक फिल्टर न वापरता तोच पहिला रॉ टेक फायनल केला. परंतु चित्रपट आणि म्युझिक रिलीज व्हायला तब्बल 2 वर्षे उशीर झाला. या काळात अरिजित सिंग आपण असे कोणते गाणे रेकॉर्ड केले होते हे जवळजवळ विसरूनच गेला होता आणि नेहमीप्रमाणे साऊंड प्रोग्रामिंगचे काम करत राहिला. 2011 मध्ये ज्या दिवशी मर्डर 2 चे म्युझिक रिलीज झाले त्या दिवशी अरिजित सिंग स्टुडिओत काम करत असताना मित्राने फोन करून सांगितले, अरे TV आणि रेडिओवर तुझे गाणे वाजते आहे आणि गायक म्हणून तुझे नाव येते आहे. अरिजित सिंगला वाटले होते की बॉलिवूडचे मोठे संगीतकार त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या मोठ्या गायकाचा आवाज डब करतील, पण मिथुन यांनी त्याचाच पहिला रॉ टेक तसाच ठेवला होता. हे ऐकल्यावर कोणताही गाजावाजा न करता अरिजित सिंग शांतपणे हसला, फोन ठेवला आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपवर साऊंड प्रोग्रामिंगचे काम करू लागला. हे फिर मोहब्बत गाणे अरिजित सिंगच्या बॉलिवूड करिअरचा पहिला मोठा टर्निंग पॉईंट ठरले. साऊंड इंजिनियर म्हणून काम करत असतानाच धन धना धन गोल चित्रपटातील बिल्लो रानी गाण्यात मध्येच येणाऱ्या हाय पिच कोरस आवाजासाठी प्रीतम यांनी अरिजित सिंगला माईकसमोर उभे केले आणि अरिजित सिंगने तो तुकडा एका फटक्यात गायला.
गोलमाल 3, रुक आणि एजंट विनोद चित्रपटांमधील गाण्यांचे म्युझिक ट्रॅक अरिजित सिंगनेच मिक्स केले होते. घागरा गाण्यात अरिजित सिंगने माधुरी दीक्षितसाठी बॅकग्राऊंडला दिलेले शास्त्रीय सूर ऐकून त्यांनी अरिजित सिंगचे कौतुक केले होते. 2013मध्ये जेव्हा मिथुन यांनी तुम ही हो गाण्यासाठी अरिजित सिंगची निवड केली तेव्हा रात्री झोपेत असताना अरिजित सिंगला फोन आला होता. आशिकी 2 चित्रपटातील आसान नहीं यहाँ आशिक हो जाना गाताना पात्रातील वेदना आणि उदासवाणा मूड आणण्यासाठी अरिजित सिंगने स्टुडिओची खिडकी उघडी ठेवून बाहेरील पावसाच्या वातावरणात गाणे गायले आणि अरिजित सिंगच्या आवाजातील नैसर्गिक ओरखडा कायम ठेवण्यासाठी कोणताही तांत्रिक फिल्टर न वापरता अरिजित सिंगने पहिलाच टेक फायनल केला. देशभक्तीपर गाण्यांचे आणि राष्ट्रगीताचे सविस्तर किस्से. देश मेरे चित्रपट भूज, द प्राईड ऑफ इंडिया. अर्कप्रभो मुखर्जी यांच्या संगीतात सैनिकांचे समर्पण आणि मातृभूमीचा स्वाभिमान दाखवण्यासाठी अरिजित सिंगने कोणताही कृत्रिम व्होकल फिल्टर न वापरता अनवाणी उभे राहून छातीचा खोल आणि रॉ आवाज म्हणजे डीप चेस्ट व्हॉइस वापरला आणि एकाच बैठकीत पहिला रॉ टेक फायनल केला. संदेश से आते है, बडी याद आती है. बॉर्डर चित्रपटातील या अजरामर गाण्याचे विशेष व्हर्जन रेकॉर्ड करताना सैनिकाचा विरह दाखवण्यासाठी अरिजित सिंगने स्टुडिओतील सर्व लाईट्स बंद करून अनवाणी पायाने मायक्रोफोनच्या जवळ जाऊन व्हिस्पर व्होकल्स आणि छातीतील खोल रॉ आवाज म्हणजे डीप चेस्ट व्हॉइस श्वासाच्या आर्ततेसह कोणताही तांत्रिक ट्यूनर न वापरता पहिला स्टेक फायनल केला. ए वतन राज चित्रपटातील शंकर एहसान लॉय यांच्या संगीतात देशप्रेमाचा आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी अरिजित सिंगने अत्यंत मऊ आणि आदरयुक्त स्वरात म्हणजेच सॉफ्ट सोलम टोनमध्ये श्वासाच्या आवाजासह हे गाणे रेकॉर्ड केले. 83 चित्रपटातील लहरा दो. 1983च्या वर्ल्ड कप विजयाचा अभिमान जिवंत करण्यासाठी अरिजित सिंगने आवाजाची पट्टी उंच ठेवून गळ्यावर जोर न देता नैसर्गिक ताकदीने हाय नोट्स रेकॉर्ड केले. अश्क ना हो चित्रपट हॉलिडे. सैनिकांच्या कुटुंबाचा निरोप घेतानाचा प्रसंग दाखवण्यासाठी अरिजित सिंगने अत्यंत संथ आणि संवादात्मक स्वरात हे गाणे रेकॉर्ड केले. गुंजन सक्सेना या चित्रपटातील भारत की बेटी. अमित त्रिवेदी यांच्या संगीतात मुलींचा अभिमान दाखवण्यासाठी अरिजित सिंगने अनवाणी उभे राहून फ्रेश टोनमध्ये पहिला टेक पूर्ण केला. राष्ट्रगीत जनगणमन. लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये आणि विशेष इव्हेंट्समध्ये जेव्हा अरिजित सिंग राष्ट्रगीत सादर करतो तेव्हा कोणताही वाद्यवृंद किंवा तांत्रिक साऊंड ट्रॅक न वापरता केवळ अनवाणी उभे राहून स्वतःच्या नैसर्गिक आणि शुद्ध शास्त्रीय सुरांमध्ये राष्ट्रगीत गातो. जाणे दे आणि बोलना गाण्यांचे सविस्तर किस्से. करीब करीब सिंगल या चित्रपटातील जाणे दे विशाल भारद्वाज यांच्या संगीतातील आणि गुलजार यांच्या लेखणीतील गाणे जाणे दे रेकॉर्ड करताना अरिजित सिंगने पात्रातील परिपक्वता, आदर आणि संथ आर्तता दाखवण्यासाठी मायक्रोफोनच्या अत्यंत जवळ जाऊन व्हिस्पर व्होकल्स तंत्र वापरले. गाण्यात शास्त्रीय हरकती घेत अनवाणी पायाने श्वासाचा नैसर्गिक आवाज कायम ठेवत कोणताही ऑटोट्यून न वापरता एका टेकमध्ये हे गाणे रेकॉर्ड केले. कपूर अँड सन्स या चित्रपटातील बोलना. अमाल मलिक यांच्या संगीतातील बोलना या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी अरिजित सिंगने असीम मलिकसोबत गाताना पात्रातील संवादात्मक प्रेम आणि गोडवा जिवंत ठेवण्यासाठी मध्य सप्तकात म्हणजेच मिड ऑक्टेवमध्ये गाणे गायले. मायक्रोफोन डिस्टन्स स्वतः नियंत्रित करत अनवाणी उभे राहून पहिल्याच रॉ टेकमध्ये व्होकल लेअरिंग पूर्ण केले. पछताओगे गाण्याचा सविस्तर किस्सा. बी प्राक आणि जानी यांनी जेव्हा पछताओगे हे गाणे तयार केले तेव्हा सुरुवातीला अरिजित सिंगने हे गाणे गाण्यास नकार दिला होता. परंतु संगीतकार आणि जुना मित्र मिथुन यांच्या आग्रहास्तव अरिजित सिंगने स्टुडिओत अनवाणी उभे राहून मायक्रोफोनच्या अतिशय जवळ जात व्हिस्पर व्होकल्ससह कोणत्याही डिजिटल एडिटिंग किंवा ऑटोट्यूनशिवाय एकाच टेकमध्ये गाणे रेकॉर्ड करून फायनल केले.
चन्ना मेरेया आणि ब्रेकअप सॉन्गचा किस्सा. चित्रपट ए दिल है मुश्किल. ए दिल है मुश्किल चित्रपटातील चन्ना मेरेया या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी प्रीतम यांनी अरिजित सिंगला गाण्याची स्केल खाली ठेवण्याचा सल्ला दिला होता. परंतु अरिजित सिंगने ऑपेरा सिंगर्ससारखा हाय सी नोट लावून स्टुडिओचे सर्व दिवे बंद करून हातात पेटती मेणबत्ती धरून अनवाणी पायाने हे गाणे रेकॉर्ड केले. द ब्रेकअप सॉन्ग गाताना अरिजित सिंगने हाय एनर्जी वोकल मॉड्युलेशनचा वापर करून गाणे एकाच दिवसात रेकॉर्ड केले. रिमेक व रिक्रिएटेड गाण्यांचे किस्से. आज जाने की जिद ना करो हे गाणे रिमेक्स आहे. फरीदा खानम यांच्या क्लासिक गझलचे रिक्रिएटेड व्हर्जनना मूळ गझलचा आत्मा तसाच ठेवून संथ मायक्रोटोन्स घेत अनवाणी पायाने एकाच बैठकीत रेकॉर्ड केले. बॉस रिमेक हर किसी को नहीं मिलता. 80च्या दशकातील क्लासिक गाण्याचे रिमेक गाताना आधुनिक बीट्स असूनही मूळ गाण्याचा गोडवा कमी होऊ न देता रोमॅन्टिक टोन वापरला. पल पल दिल के पास रिमेक. किशोर कुमार यांच्या अजरामर गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये स्वतःच्या सही नामांकित सॉफ्ट टोनमध्ये गाणे गाऊन आदरांजली वाहिली. मैंने रोया रिमेक. या गाण्यातील दुःखाची तीव्रता वाढवण्यासाठी स्टुडिओतील सर्व लाईट्स बंद करून अंधारात गाणे रेकॉर्ड केले. इतर गाण्यांचे तांत्रिक किस्से. शांघाय चित्रपटातील दुआ. अरिजित सिंगने वोकल एडिटिंग आणि माईक फिल्टरचा वापर नाकारून श्वासाच्या आवाजासह संपूर्ण ट्रॅक एकाच वेळेस रेकॉर्ड केला. शादी में जरूर आना या चित्रपटातील मैं हूँ साथ तेरे. अरिजित सिंगने हार्टबीट टेम्पो वापरून माईकपासून थोडे अंतर ठेवण्यासह ब्रीदी वोकल्सच्या साहाय्याने रेकॉर्ड केले. MS धोनी चित्रपटातील फिर भी व चला बंदेया. अरिजित सिंगने फिर भी गाण्याचे अंतरे सुशांत सिंह राजपूतच्या समोर सॉफ्ट टोन वापरून एका श्वासात रेकॉर्ड केले. अरिजित सिंगने चल बंदेया गाण्यात आवाजाची पट्टी उंच ठेवून गळ्यावर कोणताही कृत्रिम फिल्टर न वापरता संपूर्ण गाणे रॉ ताकदीने रेकॉर्ड केले. दिलवाले चित्रपटातील बंदेया. अरिजित सिंगने तबल्याच्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करत वोकल्स तालाच्या आघातावर बसवले आणि हेड व्हॉइसने नियंत्रित हाय पिच आलाप एका टेकमध्ये पूर्ण केला. हमारी अधुरी कहाणी. अरिजित सिंगने शेवटच्या अंतऱ्यात शब्दांमधील तीव्र विरहामुळे भावूक होऊन डोळ्यात आलेले पाणी आणि तोच रडवेला भाव गाण्यात कायम ठेवला. ब्लॅकमेल चित्रपटातील गजब का है दिन. अरिजित सिंगने संवादात्मक सॉफ्ट टोनमध्ये मायक्रोफोनच्या अतिशय जवळ जाऊन माईक डिस्टन्स स्वतः नियंत्रित करत क्रिस्प तांत्रिक टेक्स्चर दिले. रॉय चित्रपटातील सूरज डुबा है. अरिजित सिंगने हाय इलेक्ट्रॉनिक डान्स एनर्जी आवाजात आणण्यासाठी रेकॉर्डिंगपूर्वी स्टुडिओजवळ 1 तास जिम वर्कआउट करून अनवाणी पायाने पंचो वोकल टोन एका टेकमध्ये रेकॉर्ड केला. मेट्रो इंदिनो या चित्रपटातील कायदे से आणि एक दिन. अरिजित सिंगने मायक्रोफोनच्या अत्यंत जवळ जाऊन संवादात्मक सॉफ्ट टोन आणि श्वासाच्या आवाजासह दिलेला पहिलाच रॉ टेक फायनल केला. तुम बिन 2 या चित्रपटातील देख लेना. विरहाची भावना पकडण्यासाठी स्वरांच्या चढ उतारावर लक्ष केंद्रित केले. हॅप्पी भाग जाएगी या चित्रपटातील जरासी दोस्ती या गाण्यात सोहेल सेन यांच्या संगीतानुसार पात्राच्या निष्पापपणाला साजेसा गोड स्वर वापरला. 1920-1921 या चित्रपटातील तेरे बिना या गाण्यासाठी रात्रीच्या वेळी रेकॉर्डिंग करताना गाण्यातील गूढता जिवंत ठेवण्यासाठी संथ गायनशैली वापरली. तू चले AR रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उच्च स्वरपट्टीचा विस्तार या गाण्यासाठी केला. तेरे सिवा जग में चित्रपट तडप. प्रीतम यांच्या संगीतात 80-90च्या दशकातील फील आणि आधुनिक बीट्सचा मेळ साधत शिल्पा रावसोबत हे गाणे रेकॉर्ड केले. छिछोरे चित्रपटातील वो दिन भी क्या दिन थे. कॉलेजच्या आठवणी ऐकून भावूक होत अनवाणी पायाने मायक्रोफोनजवळ संवादात्मक सॉफ्ट टोनमध्ये या गाण्याचा पहिलाच रॉ टेक फायनल केला.
पद्मावत चित्रपटातील बिनते दिल, भन्साळींच्या आग्रहावरून 70च्या दशकातील अरेबिक मकाम शैलीतील मायक्रोटोन्स वापरून डार्क टोन एकाच बैठकीत या गाण्यासाठी रेकॉर्ड केला. गहरा हुआ संजय लीला भन्साळी यांच्या कठीण रचनांसह सॉफ्ट व्हिस्पर तंत्र वापरून सर्व लॅम्प्स बंद करून अनवाणी पायाने श्वासाच्या आवाजासह हा ट्रॅक फायनल केला. तुझे कितना चाहने लगे या कबीर सिंग याच्या गाण्यासाठी मायक्रोफोनच्या अतिशय जवळ जाऊन व्हिस्पर व्होकल्स तंत्र वापरले आणि कोणत्याही ट्यूनर विना एका रात्रीत अनवाणी पायाने हे गाणे रेकॉर्ड केले. छिछोरे चित्रपटातील खैरियत स्टुडिओतील लाईट्स मंद ठेवून अनवाणी पायाने मायक्रोफोनच्या जवळ जाऊन व्हिस्पर व्होकल्स तंत्राने हे गाणे रेकॉर्ड केले. रांजना रात्रीच्या वेळी अनवाणी उभे राहून मायक्रोफोनच्या जवळ व्हिस्पर टोन आणि शास्त्रीय मुरक्या घेत एका टेकमध्ये हे गाणे रेकॉर्ड केले. केदारनाथ चित्रपटातील काफिराना पहाटेच्या शांत वातावरणात अनवाणी उभे राहून श्वासाच्या आवाजासह कोणताही तांत्रिक ट्यूनर न वापरता हे गाणे रेकॉर्ड केले. मलंग चित्रपटातील चल घर चले थकलेल्या आवाजातील नैसर्गिक आर्ततेचा आणि संथ टोनचा वापर करून अनवाणी पायाने व्हिस्पर व्होकल्स तंत्राने हे गाणे रेकॉर्ड केले. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील तुम क्या मिले प्रीतम यांच्या संगीतात 90च्या दशकातील क्लासिक रोमॅन्टिक गाण्यांचा फील आणण्यासाठी मायक्रोफोनच्या जवळ संवादात्मक सॉफ्ट टोन वापरून श्रेया घोषालसोबत एकाच बैठकीत रेकॉर्ड केले. वैयक्तिक आयुष्य आणि 2 लग्नांचा प्रसंग अरिजित सिंगच्या वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीला चढ उतार आले. रियालिटी शो फेम गुरुकुल दरम्यान अरिजित सिंगची भेट एका सहस्पर्धकाशी झाली आणि अरिजित सिंगने लग्न केले. वैचारिक मतभेदांमुळे घटस्फोट झाल्यानंतर अरिजित सिंगने संगीतात ध्यान केंद्रित केले. पुढे 2014मध्ये बालपणीची मैत्रीण कोयल रॉय हिच्यासोबत तारापीठातील मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दुसरे लग्न केले आणि दुसऱ्याच दिवशी कामावर हजर झाला. आईच्या निधनाचा प्रसंग आणि संगीताचा वारसा मे 2021मध्ये कोरोनाच्या लाटेदरम्यान अरिजित सिंगच्या आईचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. या घटनेने अरिजित सिंग मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. तरीही आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या गावात मोफत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम सुरू केले. स्टार झाल्यावरही अरिजित सिंग 2 वर्षे डिस्प्ले तुटलेला मोबाईल वापरत होता. आजही स्कूटी आणि सायकलने फिरणे पसंत करतो. 5 स्टार हॉटेलमध्ये साध्या रबरी चपलेमुळे अडवल्यावर बाहेर बाकावर वाट पाहिली. पुरस्कार घरात कपाटाच्या आत लपवून ठेवले तर सोन्याचे पदक आणि पुरस्काराची रक्कम एका वृद्ध गरजवंत स्पॉट बॉयला देऊन टाकली. व्हॉइस मॉड्युलेशन प्रयोगांचे किस्से तुम ही हो व बुलैया प्रीतम यांच्या सल्ल्याने शास्त्रीय आवाजाला घासून तोडून जड टेक्स्चर दिले. अगर तुम साथ हो AR रहमान यांच्या दिग्दर्शनाखाली एकाच वेळी खर्जातला आणि वरचा आवाज काढण्यासाठी 2 वेगळे माईक वापरले. आमी जेर तोमार चित्रपट भूलभुलैया 2 कथक नृत्यातील तालावर वोकल्स बसवण्यासाठी 2 दिवस अभ्यास केला आणि हाय पिच आलाप अनवाणी सलग 5 तास उभे राहून रेकॉर्ड केला. ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया मध्यरात्री शांत सुरात अंतिम भाग वोकल एडिटिंगशिवाय रेकॉर्ड केला. जग्गा जासूस चित्रपटातील उल्लू का पठ्ठा व गलती से मिस्टेक पात्राचा विनोदी मूड आणण्यासाठी आवाजात ताजेपणा आणला. जब हॅरी मेट सेजल या चित्रपटातील हवाय या गाण्यासाठी हातात माईक घेऊन फिरते वोकल्स वापरत रेकॉर्ड केले. बाजीराव मस्तानी चित्रपटातील आयत गाणे 2 दिवस सलग उर्दू शब्दांचे उच्चार आणि गझलच्या लहेजाचा अभ्यास केला. निमल या चित्रपटातील सतरंगा पश्चाताप दाखवणारा खोल आवाज वापरत ओळींमधील फ्लो मुद्दाम तोडला. पती पत्नी और वो या चित्रपटातील तू ही यार मेरा मायक्रोफोनजवळ व्हिस्पर व्होकल्स वापरले. पद्मावतमधील घुमर भन्साळीच्या आग्रहावरून शास्त्रीय तानांचा वापर केला.
बेखयाली. सचेत टंडनचा आवाज पात्राला जास्त न्याय देतो म्हणून ते गाणे सचेतला दिले. लव आजकल. उस्ताद अमानत अली खान यांचा मूळ आलाप तसाच ठेवून इंग्रजी ओळी बॅकग्राऊंडला जोडल्या. अरिजित सिंगने मराठी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बॅकस्टेजला 15 मिनिटात शब्द समजून घेत आम्ही कोळी ढोलकर गावरान लहेजासह सादर केले. लाईव्ह कॉन्सर्ट व अनवाणी रेकॉर्डिंगचे किस्से. अरिजित सिंग स्टुडिओमध्ये चपला बाहेर काढून अनवाणी गातो. औरंगाबाद कॉन्सर्ट. चाहत्याने हात खेचल्यावर गाणे थांबवून सुनावले. UK कॉन्सर्ट. सुरक्षा रक्षकाने महिला चाहत्याची मान पकडल्याचे पाहून गाणे थांबवून सुरक्षा रक्षकाला सुनावले आणि माफी मागितली. लंडन कॉन्सर्ट. स्टेजवर अन्नाचा डबा ठेवल्यावर हे माझं मंदिर आहे असे बजावले. प्लास्टिक कप घटना. प्लास्टिक कप फेकणाऱ्याला टोकले. माईक निसटल्याची घटना. लईमध्येच समबडी होल्ड माय फकिंग माईक असं थेट ओरडून सांगितले. चुकीवर माफी. सूर सुटल्यावर हात जोडून माफी मागून गाणे पुन्हा गायला. अहमदाबाद स्टेडियम कॉन्सर्ट. तांत्रिक बिघाड झाल्यावर थेट गिटार वाजवून प्रेक्षकांकडून संपूर्ण गाणे गाऊन घेतले. दुबई कॉन्सर्ट घटना. वृद्ध प्रेक्षकाला अस्वस्थ वाटताच स्वतः स्टेजवरून पाण्याची बाटली दिली. कोलकाता होम कॉन्सर्ट. आयोजकांनी महागडी तिकीटे ठेवल्याने विद्यार्थ्यांना मोफत पासेस दिले. अरिजित सिंगकडे 40हून अधिक गिटार्स असून विमानाचे स्वतंत्र तिकीट काढून ती शेजारच्या सीटवर ठेवतो. अरिजित सिंग फाउंडेशन अनाथ आणि गरीब मुलांसाठी गुप्तपणे कार्य करतो. अरिजित सिंगचे म्हणणे आहे की ज्या दिवशी गळ्यातून निघणारे सूर शुद्ध राहणार नाहीत त्या दिवशी तो संगीताचा निरोप घेऊन गावी जियगंजला शेती करेल.